Okay, friends. So here we can discuss the next article in the topic, that is the chemical bonding, and that article is nothing but the valence bond theory. Yeah, in short, it is called as the VBT. Okay. आता VBT म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेरी नेमकं काय आहे, कसं आहे, हे कशासाठी आपल्याला शिकायचं आहे. तर व्हेन यू कॅन कन्सिडर इन दिस टॉपिक वी कॅन बी डिस्कस, देर आर द टू टाइप्स ऑफ द theories. Number first one is nothing but the VBT, it is nothing but the valence bond theory, and second one is nothing but the MOT, that is the molecular orbital theory. Okay, so see one by one here. आता valence bond theory नेमकी कशासाठी आहे, तर valence bond theory is explained for the formation of a covalent bond in a molecule. म्हणजे आपल्याला माहिती आहे, when you can discuss there is the different types of the bonds, ionic bond, covalent bond, coordinate covalent bond. When the covalent bond can be formed, at that time there is the sharing of electrons can be carried out. And how the sharing of electrons can be carried out and how the covalent bond can be formed between the atoms in a molecule. For example, आपण म्हणतो हायड्रोजन मोलिक्यूल आहे, म्हणजे लिहिताना आपण कसं लिहितो, तर हायड्रोजन डॅश हायड्रोजन म्हणजे H2 मोलिक्यूल आहे. लक्ष देताय का बघा. समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण क्लोरीन मोलिक्यूल लिहितो, कसा लिहितो, तर Cl डॅश Cl, दॅट इज नथिंग बट द देयर इज द कोव्हॅलंट बॉन्ड कॅन बी फॉर्म बिटवीन द टू क्लोरीन ॲटम्स इन अ क्लोरीन मोलिक्यूल. म्हणजे हा जो बॉन्ड तयार होतोय का नाही, हा बॉन्ड नेमका कसा तयार होतो हे आपल्याला कशावर शिकायचं आहे, तर व्हॅलन्स बॉन्ड थेरी. ओके, सो दिस व्हॅलन्स बॉन्ड थेरी firstly which can be given by the scientists, and that one is nothing but the Hitler and London in 1927, which can be extended by the Pauling and Slater in 1931. आपल्याला सायंटिस्टची काही गरज नाहीये, पण आपल्याला त्याची पॉस्ट्युलेट्स माहिती असली पाहिजेत. लक्षात आलं. आता ही जी पॉस्ट्युलेट्स आहेत, ही पॉस्ट्युलेट्स कशी आहेत, सी फर्स्ट वन. आता आपल्याला इथं पॉस्ट्युलेट्स किंवा अझम्पशन्स आहेत. आपण आता थेरी घेतो, समजून चला, फॉर एक्झाम्पल डाल्टन्स ॲटॉमिक थेरी शिकलाय, किंवा रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल शिकलाय, बोअर्स ॲटॉमिक मॉडेल शिकलाय, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे अझम्पशन्स शिकलेला आहे. व्हीबीटीचं पहिलं अझम्पशन काय, तर दॅट वन नथिंग बट व्हेन कोव्हॅलंट बॉन्ड इज फॉर्म, at that time there must be need of at least one unpaired electron. If there is the unpaired electron is present, then and then only covalent bond is formed. लक्षात घ्या. ओके, आपण ही सगळी अझम्पशन्स घेऊन परत एक्झाम्पल घेऊया. नंबर नेक्स्ट वन, द स्पिन ऑफ दॅट इलेक्ट्रॉन मस्ट बी अपोजिट. म्हणजे समजून चला, एक ॲटम आहे, ओके, आणि ह्या एका ॲटमचा समजून चला, फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं की प्लस हाफ स्पिन आहे, हा दुसरा ॲटम आहे, त्याची पण समजून चला प्लस हाफ स्पिन आहे त्या इलेक्ट्रॉनची. लक्ष देते का बघा. तर मग प्लस हाफ आणि प्लस हाफ आपल्याला माहिती आहे ना, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय होणार, देर कॅन बी रिपल्शन कॅन बी कॅरीड आउट, रिपेल विथ इच अदर, बरोबर आहे. आणि रिपल्शन जर झालं तर मग मात्र त्यांच्यात बॉन्ड नाही तयार होणार, ते उलट एकमेकापासून लांब जातील. म्हणजे इथं जर ह्या दोघांना आपल्याला जर बॉन्ड तयार करायचा आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचं जर का पेरिंग करायचं आहे, तर मग मात्र यांची स्पिन बाळांनो कशी असली पाहिजे, तर अपोजिट असली पाहिजे. म्हणजे व्हेन यू कॅन से हियर द स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन्स मस्ट बी अपोजिट, then and then only covalent bond is formed. पहिला पॉइंट क्लियर. नंबर नेक्स्ट वन, when the bond can be formed, या covalent bond can be formed, at that time the spin gets neutralized. लक्षात घ्या. म्हणजे इथं काय होईल, तर दिस इज द प्लस हाफ, this one is the minus half, plus half minus half, which can be pairs with each other. At that time the total spin of that electrons is equal to 0. म्हणजे spin gets neutralized. म्हणजे थोडक्यात न्यूट्रलायझेशन स्पिन कॅन बी कॅरीड आउट व्हेन द बॉन्ड कॅन बी फॉर्म. म्हणजे पहिले तीन अझम्पशन्स एका मिनिटात लक्षात राहण्यासारखे आहेत. कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा आहे तर आपल्याला कमीत कमी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. दुसरं काय, जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तरी पण दोन्ही इलेक्ट्रॉनची स्पिन काय पाहिजे, अपोजिट पाहिजे. स्पिन अपोजिट आहे, बॉन्ड तयार झाला तर मग मात्र स्पिन किती होईल, तर न्यूट्रलायझेशन किंवा 0 होईल. लक्षात आलं का बघा. आता नंबर नेक्स्ट वन, इफ देयर इज द मिनिमम ओव्हरलॅपिंग कॅन बी कॅरीड आउट. म्हणजे आपल्याला एक माहिती आहे, समजून चला, फॉर एक्झाम्पल आपल्याला बॉन्ड तयार करायचा आहे. लक्षात घ्या. समजून चला, हे एक ऑर्बिटल आहे, कन्सिडर करूया हे एक ऑर्बिटल आहे, याच्यामध्ये बॉन्ड तयार करायचं तर हे एकमेकांमध्ये मिक्सअप झाले पाहिजेत ना असे. जर का त्यांचं मिक्सिंग झालं तर याला म्हणायचं ओव्हरलॅपिंग. लक्षात येतंय का बघा. मग हे ओव्हरलॅपिंग जेवढं कमी तेवढा बॉन्ड काय असणार आहे, तर वीक असणार आहे. आणि जेवढं हे ओव्हरलॅपिंग जास्त होईल तेवढा बॉन्ड काय होईल, स्ट्रॉंग होईल. आपण एक्सप्लेनेशन देणार आहे सगळं, काळजी करू नका. फक्त तात्पुरतं लक्षात घ्या की इफ देयर इज द मिनिमम ओव्हरलॅपिंग इज कॅरीड आउट, द बॉन्ड विल बी वीक, अँड इफ देयर इज द मॅक्सिमम ओव्हरलॅपिंग कॅन बी कॅरीड आउट, बॉन्ड विल बी स्ट्रॉंग.
मग मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग होतंय आपल्याला मान्य, पण 100% म्हणजे सगळं एकदमच केलं तर दॅट 100% ओव्हरलॅपिंग इज नॉट पॉसिबल. वेन यू कॅन वॉन्ट टू ट्राय द 100% ओव्हरलॅपिंग, at that time the bond can be breaks because the potential energy goes on increases. ओके, आणि लास्ट आपल्याला आपले हे दिलेले assumption, that is nothing but the number of unpaired electron is equal to number of covalent bond form. हे शेवटचं assumption लक्षात ठेवा. म्हणजे जेवढे एखाद्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत तेवढा तो काय करणार, कोव्हॅलंट बॉन्ड तयार करणार. उदाहरणार्थ हायड्रोजनकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, हायड्रोजन एक बॉन्ड तयार करणार. क्लोरीनकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, क्लोरीन दुसऱ्या बरोबर एक बॉन्ड तयार करेल. लक्षात घ्या. ऑक्सिजनकडे दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. उदाहरणार्थ समजून चला ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर 8 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 and 2p4. बरोबर आहे. म्हणजे हे झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 2s2 both electrons are paired. In 2p4 you know very well px py pz. This is the px, then py, then pz, and this is the fourth electron. That is nothing but there are the two unpaired electrons in oxygen. Therefore oxygen can be forms two bonds with another one. आणि म्हणून आपण जनरली बघा ना कधी पण कार्बन डबल बॉन्ड ओ असं लिहितो ना, पुढे काय असेल तर म्हणजे ऑक्सिजन दोन बॉन्ड तयार करतो. लक्षात येतंय का बघा. म्हणून त्याला दॅट आर द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म. हे जरा थोडं लक्षात ठेवा, पण आणखीन त्याचा मी रेफरन्स घेणारच आहे. आता ही जी व्हॅलन्स बॉन्ड थिअरी जी अझम्पशन जी आपण घेतली, हे आपण एक एक्झाम्पल घेऊन आपण एक्सप्लेन करूया. ओके, सो दिस व्हॅलन्स बॉन्ड थिअरी इज एक्सप्लेन इन द फॉर्मेशन the formation of covalent bond in hydrogen molecule. आपल्याला समजून चला H2 मोलिक्यूल तयार करायचा आहे. ओके, आता H2 मोलिक्यूल तयार करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे हायड्रोजन म्हणजे काय, तर वन हायड्रोजन बॉन्डेड विथ अनदर हायड्रोजन H2 तयार करणार. कसा तयार करणार, तर इकडे एक हायड्रोजन घेणार आणि दुसरा एक हायड्रोजन घेणार. लक्षात आलं का बघा. म्हणजे समजून चला फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज द वन हायड्रोजन that atom can be having one unpaired electron because you know very well the hydrogen is atomic number 1, electronic configuration is the 1s1 and that one is the प्लस हाफ स्पिन ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. हा जो इलेक्ट्रॉन आहे त्याची प्लस हाफ स्पिन आहे. ओके, समजून चला फॉर एक्झाम्पल हा दुसरा हायड्रोजन आहे. आता त्याची पण मी जर प्लस हाफ घेतली तर मग मात्र काय होईल, बॉन्ड तयार नाही होणार. म्हणजे दुसऱ्याची स्पिन कशी पाहिजे, अपोजिट. आता लक्षात आलं का बघा. म्हणजे when you can want to form a covalent bond between the atoms at that time that atom must have वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. त्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पाहिजे. जरी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला तर त्याची स्पिन कशी पाहिजे, अपोजिट पाहिजे. आणि जर का आता या दोघांच्या मध्ये आपण बॉन्ड तयार करणार आहे तर दिस वन इट इज द वन हायड्रोजन, दिस इज द अनदर हायड्रोजन अँड देयर इज द पेअरिंग ऑफ दिस इलेक्ट्रॉन कॅन बी कॅरीड आउट अँड द बॉन्ड कॅन बी फॉर्म बिटवीन टू हायड्रोजन ॲटम्स. देयर इज द फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मोलिक्यूल. मग आता इथं जर स्पिन आपण प्लस हाफ मायनस हाफ एकत्र केलं, टोटल स्पिन काय येईल, 0. अँड दॅट वन इज नथिंग बट द स्पिन गेट्स न्यूट्रलाइज्ड. असं आपल्याला हायड्रोजन मोलिक्यूल तयार करायचं आहे. आता लक्षात आलं बाळांनो. आता समजा दिस फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मोलिक्यूल विच कॅन बी एक्सप्लेन ऑन द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ व्हॉट आय से हियर. दिस वन इट इज द वाय ॲक्सिस सपोज फॉर एक्झाम्पल अँड दिस वन इट इज द एक्स ॲक्सिस. लक्षात आलं. म्हणजे इथं असणार आहे 0. एक्स ॲक्सिस वर काय घ्यायचं, तर यू कॅन टेक हियर दॅट वन इज नथिंग बट द इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन द ॲटम्स ऑफ दॅट हायड्रोजन. म्हणजे इथला हा एक हायड्रोजन आहे त्याचा न्यूक्लियस, हा दुसरा हायड्रोजन आहे त्याचा न्यूक्लियस. लक्षात घ्या. आणि त्या दोघांच्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचं, इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. ओके, आता समजून चला फॉर एक्झाम्पल इकडे वाय ॲक्सिस वर काय घ्यायचं आहे, तर यू कॅन टेक हियर द पोटेन्शियल एनर्जी. आता 0च्या वर गेला तर पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह, 0च्या आपण खाली आलो तर पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह असणार आहे. इथपर्यंत आयडिया क्लिअर. आता सी वन बाय वन. व्हेन यू कॅन कन्सिडर हियर सपोज फॉर एक्झाम्पल देर आर द टू हायड्रोजन ॲटम्स विच आर स्लाइटली अवे फ्रॉम इच अदर. हे दोन हायड्रोजन एकमेकापासून थोडेसे लांब आहेत. म्हणजे इथं ऍक्च्युली त्यांची समजून चला आपण आता ह्याच्यावर काढू शकत नाही, मी खाली घेतले बाकी काही नाही. आणि दोघांची स्पिन कशी आहे, तर अपोजिट आहे. बरोबर. आता या दोघांना आपण काय करणार, तर जवळ जवळ आणणार आहे.
आता तुम्ही म्हणाल की सर हे असं सर्क्युलर शेप का, आपण ऍक्च्युअली सर्क्युलर नाही येते, इट इज अ स्पेरिकल इन शेप. हे पण का घेतलं तर हायड्रोजन कॅन बी हॅव्हिंग द यस ऑर्बिटल. लक्षात घ्या, म्हणजे यस ऑर्बिटल काढताना आपण जरी सर्कल काढलं तर आपल्याला माहिती आहे इन 3 डायमेन्शनल इट इज अ स्पेरिकल इन शेप. ओके, सो सपोज फॉर एक्झाम्पल दिस वन इट इज द वन हायड्रोजन ॲटम, म्हणजे थोडक्यात त्याचं यस ऑर्बिटल आहे. लक्षात घ्या, दिसताना जरी आपल्याला इथं सर्कल दिसत असलं तरी समजून घ्या इट इज द स्पेरिकल इन शेप. ओके, दिस वन इट इज द अनदर हायड्रोजन ॲटम. ओके, दिस वन हायड्रोजन ॲटम हॅव्हिंग वन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विथ प्लस हाफ स्पिन, हा प्लस हाफचा आहे. This is the another hydrogen atom which can be having one unpaired electron but it can be having minus half spin. दोन इलेक्ट्रॉन्स आहेत. हे दोघं एकमेकापासून असे लांब आहेत. लक्षात घ्या, बरोबर आहे, म्हणजे प्रत्येकाची एनर्जी वेगळी असणार आहे. आता हे दोन ॲटम्स आपण काय करणार, असे हळूहळू जवळ आणणार आहे. जसे जसे ते जवळ येतील, लक्षात घ्या, कारण तुम्हाला H2 मॉलिक्यूल तयार करायचं आहे ना, जसे जसे ते जवळ येतील तशी तशी हळूहळू त्यांची पोटेन्शियल एनर्जी काय होणार, कमी होणार आहे. म्हणजे समजून चला, फॉर एक्झाम्पल इफ दिस 2 हायड्रोजन ॲटम्स कॅन बी कम क्लोज विथ इच अदर ॲट दॅट टाइम देर इज द पोटेन्शियल एनर्जी गोज ऑन डिक्रीजेस, खाली गेली. लक्षात येतंय का बघा, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी सुरुवातीला काय झाली, थोडीशी कमी झाली. लक्षात आलं, म्हणजे पहिल्यांदा लांब आहेत, पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे. आता समजून चला फॉर एक्झाम्पल जसे जसे ते जवळ येतील, हळूहळू जवळ येतील तशी पोटेन्शियल एनर्जी काय झाली, कमी झाली. म्हणजे इथं त्याची पोटेन्शियल एनर्जी काय असेल ती. ओके, व्हेन यू कॅन कन्सिडर सपोज फॉर एक्झाम्पल दिस 2 हायड्रोजन ॲटम्स व्हेन दे कॅन बी कम क्लोज विथ इच अदर at that time what happens here, there is the bond formation can be starts. मग बॉन्ड कधी तयार होईल बाळांनो, तर when one orbital which can be mixed up with this another orbital, ते एकमेकांमध्ये मिक्सअप झालं पाहिजे ना, असं तरच त्यांच्या इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होईल. लक्षात येतंय का बघा, म्हणजे जर आता याच्यावर प्लस हाफ आहे याच्यावर मायनस हाफ आहे, मग हे दोन इलेक्ट्रॉन जर जवळ आले तरच पेअरिंग तयार होईल ना. मग हे जे मिक्सिंग जे होतंय ना, बघा लक्षात घ्या, द मिक्सिंग ऑफ दीज ॲटॉमिक ऑर्बिटल्स विथ इच अदर ॲट दॅट टाइम दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द ओव्हरलॅपिंग. व्हॉट इज द ओव्हरलॅपिंग किंवा व्हॉट इज द ओव्हरलॅप, ओव्हरलॅप होणे म्हणजे एकमेकांमध्ये ते मिक्सअप होणे. लक्षात आलं, म्हणजे समजून चला फॉर एक्झाम्पल साधं सिंपल एक्झाम्पल आहे, समजा हे एक ऑर्बिटल आहे हे एक दुसरं आहे, अशी दोघं एकमेकांमध्ये जर का मिक्सअप व्हायला लागली तर मग मात्र त्यांच्यामध्ये काय होईल, ओव्हरलॅपिंग होईल. लक्षात येतंय का बघा, हे बघा हे असं दोघं एकमेकापासून लांब आहेत, हे दोघं एकमेकांमध्ये मिक्सअप व्हायला लागली म्हणजे तिथं काय झालं, ओव्हरलॅपिंग. म्हणजे इथं ओव्हरलॅप म्हणजे नेमकं काय हे आपल्याला कळलं पाहिजे. मग आता आपण इथं काय म्हटलंय की इफ देयर इज द मिनिमम ओव्हरलॅपिंग कॅन बी कॅरीड आउट at that time the bond will be weak. जर ओव्हरलॅपिंग कमी झालं तर त्या दोघांच्यातला बॉन्ड कसा असणार आहे, वीक. अँड इफ देयर इज द मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग कॅन बी कॅरीड आउट ॲट दॅट टाइम बॉन्ड विल बी स्ट्रॉंग. म्हणजेच काय तर समजून चाला, हे बघा आपण असं केलं, दिस इज द वन हायड्रोजन अँड दिस वन इट इज द अनदर हायड्रोजन. ओव्हरलॅपिंग कमी झालं, इथं दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, ओव्हरलॅपिंग कमी झालं म्हणजे ह्या दोघांच्या मध्ये जर का आपण हायड्रोजनचा बॉन्ड घेतला तर हा बॉन्ड इझिली ब्रेक होणार आहे, कारण मिक्सिंग जास्त नाही ना. लक्षात आलं का बघा, आणि याच्या ऐवजी समजून चला फॉर एक्झाम्पल ओव्हरलॅपिंग जास्त झालं. आता लक्षात आलं का बघा, ओव्हरलॅपिंग जर का जास्त झालं तर मग इथला जो हायड्रोजनचा बॉन्ड असणार आहे हा कसा असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. म्हणजे मग तुम्हाला इथं समजून चला हा हायड्रोजनचा बॉन्ड इझिली ब्रेक होईल, पण हा जर ब्रेक करायचं म्हटलं तर एनर्जी जास्त द्यावी लागेल. म्हणून आपण इथं काय लिहिलं बाळांनो, इफ देयर इज द मिनिमम ओव्हरलॅपिंग इज कॅरीड आउट ॲट दॅट टाइम द बॉन्ड विल बी वीक. लक्षात येतंय का बघा, अँड इफ देयर इज द मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग कॅन बी कॅरीड आउट बॉन्ड विल बी स्ट्रॉंग. म्हणजेच आपण आता असं करूया की समजून चला हे दोन हायड्रोजन ॲटम्स आहेत, ह्या दोघांना एकत्र आणूया, मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग करूया आणि इथं दोघांच्या मध्ये काय तयार झाला, बॉन्ड तयार झाला. आता लक्षात आलं, म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी त्यांची जास्त आहे, ते जवळ जवळ यायला लागले, पोटेन्शियल एनर्जी कमी झाली. ज्या वेळेस दोघांच्या मध्ये बॉन्ड मॅक्झिमम ओव्हरलॅप होऊन बॉन्ड तयार झाला त्यावेळेस त्यांची जी पोटेन्शियल एनर्जी जी काय असेल ना, तर दॅट वन इज कॉल्ड एज द बॉन्ड एनर्जी. लक्षात घ्या, दॅट इज कॉल्ड एज द बॉन्ड एनर्जी या इट इज द बॉन्ड एन्थाल्पी. मग आता ही किती आहे तर निगेटिव्ह साइन आहे, इट इज द -436 किलोजूल पर मोल. आता हे मायनस साइन आपण का दिलं तर हे निगेटिव्ह आहे म्हणून. म्हणजे व्हेन यू कॅन वॉन्ट टू राईट हिअर द डेल्टा एच व्हॅल्यू दॅट वन इज नथिंग बट द चेंज इन एन्थाल्पी फॉर हायड्रोजन, that is the delta H is equal to -436 किलोजूल पर मोल.
लक्षात घ्या. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपल्याला माहिती आहे डेल्टा एच इज निगेटिव्ह, हीट इज गिव्हन आउट. डेल्टा एच इज पॉझिटिव्ह, हीट इज ॲब्सॉर्ब. म्हणजे या दोघांच्या मधला बॉन्ड तयार होत असताना हीट बाहेर फेकली जाणार आहे. लक्षात येतंय का बघा. म्हणजे व्हेन बॉन्ड फॉर्मेशन कॅन बी कॅरीड आउट, जर का या दोघांच्या मध्ये बॉन्ड तयार होतोय तर इट इज कॉल्ड ॲज अ बॉन्ड फॉर्मेशन एनर्जी. बॉन्ड एनर्जी नेमकं एक झालं इन जनरल, म्हणजे त्या बॉन्डची जी एनर्जी आहे त्याला बॉन्ड एनर्जी म्हटलं, बरोबर आहे. पण बॉन्ड फॉर्मेशन म्हणजे बॉन्ड तयार होताना. आणि आता समजून चला हे आहे 436 आणि मला जर का ह्याला ब्रेक करायचं आहे आणि ईच अँड एव्हरी हायड्रोजन कॅन बी सेपरेटेड फ्रॉम इच अदर. बॉन्ड ब्रेक करायचं तर मला द्यावी किती लागणार, तर 436. जर का मला द्यावी लागते तर इट इज कॉल्ड द बॉन्ड डिसोसिएशन एनर्जी, बॉन्ड ब्रेकिंग एनर्जी. बॉन्ड ब्रेक करायला द्यावी लागणारी एनर्जी बॉन्ड डिसोसिएशन. बॉन्ड तयार होत असताना जी एनर्जी बाहेर पडेल दॅट इज द बॉन्ड फॉर्मेशन एनर्जी. दोघांची व्हॅल्यू सेम असणार आहे, म्हणून आपण इन जनरल काय म्हटलं तर इट इज कॉल्ड द बॉन्ड एनर्जी. आता लक्षात आलं बाळांनो. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की आता ही बॉन्ड एनर्जी एवढी आहे, मग ही बॉन्ड एनर्जी इथं आपल्याला बॉन्ड तयार झाला ना. पण आपण काय म्हटलं की व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर अकॉर्डिंग टू व्हीबीटी, व्हेन द मिनिमम ओव्हरलॅपिंग इज देअर द बॉन्ड विल बी वीक, इझिली ब्रेक होईल, बरोबर आहे. लक्षात घ्या. इफ देर इज द मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग कॅन बी कॅरीड आउट द बॉन्ड विल बी स्ट्रॉंग. बट व्हेन यू कॅन से हिअर द मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग दॅट वन नथिंग बट द 100% ओव्हरलॅपिंग. लक्षात घ्या. आपण जर 100% ओव्हरलॅपिंग केलं तर मॅक्झिमम होईल ना सगळ्यात. मग 100% ओव्हरलॅपिंग केल्यानंतर नेमकं काय होईल तर 100% ओव्हरलॅपिंग या कंप्लीट ओव्हरलॅपिंग ऑफ दॅट ॲटॉमिक ऑर्बिटल्स इज नॉट पॉसिबल. व्हॉट आय से दॅट इज नथिंग बट व्हेन यू कॅन ट्राय टू द 100% ओव्हरलॅपिंग ऑफ these atomic orbitals at that time they can be repel from each other and there is the breaking of a bond can be carried out. म्हणजे ते एकमेकापासून बाजूला जातील. असं का होईल, का 100% ओव्हरलॅपिंग पॉसिबल नाही, तर बाळांनो लक्षात घ्या. हे बघा ह्या ॲटॉमिक ऑर्बिटलवर आपण हे दुसरं ॲटॉमिक ऑर्बिटल जर का असं ओव्हरलॅप केलं तर मग मात्र बरोबर न्यूक्लियसच्या खाली न्यूक्लियस आला, इलेक्ट्रॉनच्या खाली इलेक्ट्रॉन आला, इलेक्ट्रॉनचा मायनस चार्ज, दुसऱ्या इलेक्ट्रॉनचा मायनस चार्ज, ह्या पहिल्याच्या न्यूक्लियसचा पॉझिटिव्ह, दुसऱ्याचा न्यूक्लियस पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपल्शन, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. म्हणजे या दोघांच्या मध्ये जर का रिपल्शन जर झालं तर दोघं एकमेकापासून काय होतील मला सांगा, रिपेल होतील, लांब जातील. आणि दोघं लांब गेली की बॉन्ड काय होईल बाळांनो, ब्रेक होईल. लक्षात घ्या. म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द मिनिमम ओव्हरलॅपिंग बॉन्ड विल बी वीक, मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग बॉन्ड विल बी स्ट्रॉंग, बट द 100% या कंप्लीट ओव्हरलॅपिंग इज नॉट पॉसिबल. मग समजून चला तरी पण आपण असं केलं. आता बघा इथं हायड्रोजन मॉलिक्यूल तयार झालाय आणि तरीही आपण जर का 100% ओव्हरलॅप करायचा प्रयत्न केलाच तर मग मात्र काय होईल तर ॲट दॅट टाइम व्हॉट हॅपन्स हिअर. समजून चला हा एनर्जीचा ग्राफ आपण असा काढला, इथं आली आणि जर 100% ओव्हरलॅप करायला लागला नाही तर मग मात्र एनर्जी गोज ऑन इनक्रीजेस. आणि एनर्जी जर का पोटेन्शियल एनर्जी जितकी जास्त तेवढा बॉन्ड लगेच ब्रेक होणार. लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं बाळांनो की समजून चला व्हॉट हॅपन्स हिअर व्हेन यू कॅन वॉन्ट टू फॉर्म अ 100% ओव्हरलॅपिंग ॲट दॅट टाइम द बॉन्ड विल बी ब्रेक अँड द पोटेन्शियल एनर्जी गोज ऑन इनक्रीजेस. लक्षात आलं. आणि म्हणून आपण याला म्हटलं फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ऑन द बेसिस ऑफ दिस व्हॅलन्स बॉन्ड थेरी. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण काय केलं तर पहिली महत्वाची गोष्ट, आता समजून चला फॉर एक्झाम्पल ठीक आहे मी असं म्हटलं की मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग ठीक आहे. मग आता हे एक हायड्रोजन आहे समजा आणि हा दुसरा हायड्रोजन आहे, बरोबर. आता ह्यांचं मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग म्हणजे नेमकं किती पॉसिबल आहे तर एक काम करूया आपण. समजा या हायड्रोजनचा हा न्यूक्लियस आहे, बरोबर, या ऑर्बिटलचा याचा हा न्यूक्लियस आहे असं कन्सिडर करा. हे दोन न्यूक्लियस एकमेकाच्या जवळ आलेले आहेत, बरोबर, ज्याला तुम्ही म्हणला इंटर न्यूक्लिअर डिस्टन्स. म्हणजे थोडक्यात काय तर इथलं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स जास्त आहे, त्या मानाने इथलं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स कमी आहे, त्या मानाने इथलं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स आणखीन कमी आलं. मग ज्या वेळेस बॉन्ड तयार झाला त्या इंटरन्यूक्लिअर डिस्टन्सला याला काय म्हणायचं तर इट इज कॉल्ड ॲज बॉन्ड लेंथ. लक्षात घ्या. व्हॉट इज द बॉन्ड लेंथ? The bond length म्हणजे बॉन्डची लेंथ. बॉन्ड लेंथ इज नथिंग बट द डिस्टन्स बिटवीन द टू न्यूक्लिय ऑफ दॅट ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. मॉलिक्यूल मध्ये दोन वेगवेगळे ॲटम झाले का आले का नाही इन्व्हॉल्व झालं, मग त्या दोन ॲटम मधल्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे बाळांनो त्या डिस्टन्सला काय म्हणायचं तर इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स या इट इज कॉल्ड एज द बॉन्ड लेंथ. मग जेवढी बॉन्ड लेंथ कमी तेवढा बॉन्ड काय होईल स्ट्रॉंग.
बरोबर आहे माझं? समजून चाला, जेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढा बॉन्ड वीक. पण बॉन्ड लेंथ कमी 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 किती? तर हायड्रोजनच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, दॅट बॉन्ड लेंथ ऑफ दिस हायड्रोजन इट इज इक्वल टू 74 पिकोमीटर. ही व्हॅल्यू लक्षात राहिली तर ठेवा आणि ही एक व्हॅल्यू लक्षात ठेवा. आता इथं 436 आपण दिलेला आहे, पण काही पुस्तकांमध्ये 433 आहे, 435 आहे, व्हॉट एव्हर ते आपल्याला व्हॅल्यू दिली जाते. व्हॅल्यू पाठ करायची गरज नाही आपल्याला, पण बॉन्ड लेंथ आपल्याला माहिती असावी. द बॉन्ड लेंथ ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल इज 74 पिकोमीटर. मग 74 पिकोमीटर म्हणजे समजून चाला, आपण असं म्हणूया की इथं मॅक्झिमम ओव्हरलॅपिंगला 74 पिकोमीटर आलं. त्याच्यापेक्षा बॉन्ड लेंथ जर का कमी करायला गेला, म्हणजे ओव्हरलॅपिंग वाढवायला गेला, तर मग मात्र बाळांनो काय होईल? मग पोटेन्शियल एनर्जी गोज ऑन इन्क्रीजेस अँड बॉन्ड विल बी ब्रेक. हे लक्षात घ्या. म्हणून आपण इथं लिहिलं मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग बॉन्ड विल बी स्ट्रॉंग. आता लक्षात आलं? नंबर लास्ट वन आपल्याला घ्यायचा आहे, दॅट इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इज इक्वल टू नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म. आता नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर हायड्रोजन जवळ एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, मगाशीच आपण बघितलं, तर एक बॉन्ड तयार करेल. क्लोरीन जवळ एक अनपेअर्ड आहे, एक कोव्हॅलंट बॉन्ड तयार करेल. ऑक्सिजन जवळ दोन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, तो दोन बॉन्ड तयार करेल. थोडक्यात काय? तर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट इन दॅट ऑर्बिटल्स इज इक्वल टू नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म बाय दॅट ॲटम. लक्षात आलं? पण ह्याबद्दल जरा थोडंसं आपल्याला नंतर आणखी डिस्कस करायचं आहे, ते आपण आता काय करूया, नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया. फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला पॉस्युलेट्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी आणि व्हॅलन्स बॉन्ड थेरीनुसार कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो हे समजणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. व्हीबीटीची पॉस्युलेट्स मात्र व्यवस्थित बाळांनो लक्षात ठेवा. पाठ करायची गरज नाही आपल्याला, पण आपल्याला माहिती असली पाहिजेत. हा पहिला पॉईंट क्लिअर झाला. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपण म्हटलं ओव्हरलॅप. पण ओव्हरलॅपचे नेमके कोणते टाइप्स आहेत? There are the 3 types for our syllabus: SS overlap, PP overlap, SP overlap. हे जरा बघायचं आहे. त्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड कसा तयार होतो, पाय बॉन्ड कसा तयार होतो, ते एक आपल्याला क्लिअर करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मात्र काय करायचं, एक सांगतो की हे जे आपण अझम्पशन घेतलंय हे सगळ्यांना आहे तसं नाहीये. काही गोष्टींमध्ये एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे जर समजून चला कार्बन घेतलं किंवा आणखीन एक्झाम्पल आपण त्यावेळेस घेऊ, आता मी काही डिटेलमध्ये जात नाही, तर हे जरा थोडंसं कुठंतरी आपल्याला प्रॉब्लेम देत आहे. तर त्याचं जरा लिमिटेशन म्हणजे लिमिटेशन्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी काय आहेत ते आपण क्लिअर करूया. आणि एकदा लिमिटेशन्स ऑफ व्हॅलन्स बॉन्ड थेरी समजली ना की मग मात्र सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, अँड दॅट वन इज नथिंग बट द हायब्रिडायझेशन. या टॉपिक मधलं सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल कोणतं आहे, हायब्रिडायझेशन, ते आपण आणखीन त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. ओके, तर तोपर्यंत तुम्ही आता हे जरा थोडंसं लक्षात घ्या बाळांनो, समजून घ्या. काही प्रॉब्लेम आला तरी मला कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण ते क्लिअर करूया. ओके, म्हणजे हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. ओके, थँक्यू व्हेरी मच.